होय, मी दादासाहेब बोलतोय. मुख्यमंत्र्यांना फोन द्या. नमस्कार साहेब. सहकारी मद्यार्क निर्मितीच्या कारखान्याला अजून परवानगी नाही मिळाली. त्याची काळजीच करू नका. 100 एकर जागा खरेदी करतोय मी. आभारी 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 साहेब. कुठे चाललीस प्रिया? कॉलेजला. आजपासून तुझं कॉलेज बंद. तुला शिकायची इच्छा असती तर असले उद्योग केले नसतेस. काय केलंय मी असं? विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये भाग घेतलास तू. तुझ्या प्राचार्यांचा फोन होता मला. सगळ्याच विद्यार्थ्यांनी मोर्चात भाग घेतला होता पिताजी. मग मीच कशी बाजूला राहणार? तुझे हे उद्योग बंद झाले नाहीत तर तुला शिक्षणाला मुकावं लागेल. त्या पोरीचं शिक्षण बंद करणारा आतून जन्माला यायचंय. हा रामखोर. काका तुम्ही? अप्पाजी. होय, मी तुझा थोरला भाऊ. अरे लेका हिटलर का मुसोलिनी रे. बाहेर हुकुमशाही करता, घरामध्ये हुकुमशाही करतो. नालायक. ही हुकुमशाही नव्हे, याला शिस्त म्हणतात अप्पाजी. अंड्याच्या आधी तू शिस्तीनं वाग. साऱ्या देशाचा गटार करून टाकलं तुम्ही लोकांनी. हरामखोरा हो. तुम्ही आधी शिस्तीने वागा. मैत्रीला शिकवा. तू चिंता करू नको. तुझा काका अजून काही मेलेलं नाही. शिक्षण बंद करतो. वाह्यात कुठला. मी तुझ्या पाठी. चल चल. हो काका. अच्छा. नमस्कार दादासाहेब. नमस्कार. नमस्कार सेक्रेटरी. काय आज एकटेच दिसता? होय. आमचे सरपंच कुठे दिसत नाहीत? ते कसले आले सरपंच? ते नुसते नावाचे सरपंच. खरे सांगू दादासाहेब, गावचे करते करवते सरपंच आपणच. काय काम काय काढलंय? काम म्हणजे गावातली पहिलवान मंडळी आली होती. काय म्हणतात पहिलवान? अहो दुसरं काय म्हणणार. गावच्या तालमीच्या छपरावर कौलं बसवायला पैसे मागतात. पैसे. कौलांसाठी पैसे मागतात? हा. बर, देऊन टाका ग्रामपंचायतीच्या फंडातून. ग्रामपंचायतीतल्या फंडातले पैसे वापरता येणार नाही. का? कारण तालीम खाजगी जागेत आहे आणि खाजगी जागेसाठी सरकारी पैसा आपल्याला बिलकुल वापरता येणार नाही. हे विकासाच्या कामातलं तुम्हा लोकांचं कायद्याचं अडकवणं असतं. तुम्ही एक काम करा. त्या पैलवानांना सांगा मराठी शाळेच्या छपरावरची कौलं काढून न्या रात्रीची. म्हणजे कौलं चोरून न्यायला सांगायची? तुम्ही काय आमच्याकडे आजच कामाला आला की काय? काय सेक्रेटरी, तुम्ही एक उद्योग करा. शाळेच्या छपरावरची कौलं वाऱ्यामुळे उडून गेली असा एक पंचनामा करा. हेडमास्टरांची सही घ्या त्याच्यावर. जिल्हा परिषदेकडून करंट रिपेरीचं प्रकरण मंजूर करून आणतो. शाळेवर नवी कौलं घाला की. तुमचं हे कायदेशीर प्रकरण मिटतंय की नाही बघा. बाजूला. धनगरा मेंढ्या घे बाजूला. घेतो की जरा थांबा. अशाने वळी जागा मेंढ्या बाजूला घ्यायला. तर हो बाजूला. यायला स्वतंत्र भारताच्या प्रजाजन हो सलाम. बंद डोळे, बंद कान, बंद तोंड. माणूस आणि माणुसकीला माझा लाख लाख सलाम. तुझी मेंढ्या धडकून आमच्या गाडीचं नुकसान झालं. नुकसान भरपाई कोण देणार? तुझा बाप देणार.
बोल कालिया, धनगराची नुकसान भरपाई कोण देणार? हे गावडा, किती नुकसान झालं तुझं? नुकसान भरपाई आम्हाला काय नको. अरे आमची ताकद तुझ्या पाठी असताना तू का भीतो? मला या गावात राहायचंय, कुणा संग वैर नको. ऐक कालिया, इथून पुढे या गावात असला अन्याय खपवून घेतला जाणार नाही. तुझ्या दादासाहेबाला जाऊन सांग, म्हणावं तुला नरकाची वाट दाखवण्यासाठी रामा कांबळे नावाचा तुझा मृत्यू या गावात आलाय. या दादासाहेबांना नरकात धाडणारा माणूस अजून जन्माला यायचाय हे सांगण्यासाठी हरामखोर तुम्ही माझ्यासमोर आलात. लाज वाटाय पाहिजे. ब्लॅक टायगर सीधा नाही. आम्हाला नरकाचा रस्ता दाखवणारा रामा कांबळे कोण आहे बघायचंय आम्हाला. आजच तुमच्या पायाजवळून पडाल. मेजर भीमू. आमचा भीमू मोठेपणी मेजर होणार. बास झाला ह्यो खेळ, रानात जायचं नाही का? चला भीमू, आता खेळ बंद. आता राणी सरकारांच्या आज्ञेप्रमाणे डबा घेऊन रानात गेलंच पाहिजे. आम्ही कुणाबरोबर खेळू? आता खेळ बंद. आता पाठीपुस्तक घ्यायची आणि शाळेला जायचं. आम्हाला आज सुट्टी आहे. सुट्टी आहे मग? हा, पुस्तक उघडायचं आणि गोष्ट वाचत बसायची. नाही बापू, मग आम्ही पण तुमच्या बरोबर रानात येणार. रानात येणारच? हं. बर, जशी मेजर साहेबांची ऑर्डर. रुक्मिणी, अगं याची भाकरी डब्यात घाल ग. चला भीमू. घ्या, दोघांनी बी डबा पुरेल. अगं अहो अहो, पोरासमोर काय आहे? आणि तू काय बघतोस? कार्ट बी नेलं तसलंच. लाज का खुटीला टांगून ठेवली होय रे? आई, लाज खुंटीला कशी टांगतात ग? कप्पाळ माझं. ही आगाऊ मेलं, बाच्याच वळणावर गेलंय. अगं किती चिडतीयस त्याच्यावर? त्याचं कशाला मनावर घेतीयस? जाऊ द्या, आमचंच नशीब. द्या डबा द्या, जातो ड्युटीवर. घ्या. आणि हे बघा, हा? सांच्याला लवकर या. तुम्ही नसलात म्हणजे मला लय भ्या वाटतं. का? अहो त्या दादासाहेबाचं गुण घराभोवती फेऱ्या घालतात. घालेनात का? अगं घराभोवती एवढी वस्ती असताना तुला कसली भीती एवढी? हा, आता कसं सांगू तुम्हाला? लोळ्या पांगड्याची वस्ती बरी, पण ही वस्ती म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा. त्या दादासाहेबाच्या राक्षसांनी बघितलं की शेपूट तांगड्यात अडकून घरात लपून बसतात. ठीक आहे, उद्यापासून या सगळ्याचा बंदोबस्त करतो मी. तू काही काळजी करू नकोस. हा? आणि हे बघा, सांभाळून राहावा. तुमची सामुदायिक शेतीची रखवालदारी त्या दादासाहेबाच्या नजरेत खोपायला लागली. उगा कोणाच्या तोंडाला लागू नका. हा, हे बघ रुक्मिणी, मी आहे मिलिटरीमन. काल परवापर्यंत रखवालदारी केली देशाची, आता यापुढे करायची ती जातभाईंच्या शेतांची. अकारण कोणाच्यात नाक खुपसत नाही मी. माझा स्वभाव धर्मच येतो. सॅल्यूट का जवाब सॅल्यूट और बुलेट का जवाब बुलेट. अगं सरहद्दीवर असताना असली कित्येक कुत्री मारली आहेत, त्याची दाद नाही. ते झालं तुमच्या सरहद्दीवर. भरतली गावठी कुत्री धेंगत शेपूट घालून माग न येऊन हळू चावा घेत्याल, त्यांचा नेम नाही. तू म्हणतेस तेही खरंय. चला, बराच उशीर झाला, निघायला हवा. तू काही काळजी करू नकोस. हा, चलो मेजर.